मित्रांनो, स्वाभिमान जपायचा की प्रेम हा प्रश्न येतो तेव्हा मनाचं संतुलन पूर्णपणे ढासळतं. दोन वाटांवर उभं राहिल्यासारखं होतं. एकीकडे आपला स्वाभिमान, ज्याचं जतन आयुष्यभर केलंय, तर दुसरीकडे ते प्रेम जे आत्म्याशी गुंतलेलं आहे. कधी काळी ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो, त्याच्या शब्दांनी, त्याच्या शांततेने एक दिवस मन मोडून जातं. नातं तुटत नाही, पण एक अदृश्य दुरावा येतो. न बोललेलं प्रश्न, न दिलेली उत्तरं आणि न मिटलेले गैरसमज यांच्या भिंती तयार होतात. मनात मात्र अजूनही त्या नात्यांची आस असते. ती आठवण, तो काळ, तो सहवास, सगळं काही मनात पुन्हा पुन्हा जगायचं असतं. पण जेव्हा समोरचा माणूस थोडं दूर गेलेला असतो, तेव्हा मनात मात्र प्रश्न उभा राहतो. आता कोण पुढे येणार? नेहमी मीच का, असं मन म्हणतं. आणि मग स्वाभिमान उभा राहतो. तो सांगतो, जर त्याला काळजी असती तर तो परत आला असता. पण दुसरीकडे प्रेम हलकंच म्हणतं, जर खरंच अजूनही त्याच्यावर प्रेम आहे, तर एक पाऊल पुढे टाकण्यात काय चुकीचं आहे? असं म्हणतात की खरं प्रेम हे लढून जिंकायचं नसतं, तर टिकवण्यासाठी झगडायचं असतं. कधी कधी तुटलेलं नातं जोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कारण काही नाती ही अशी असतात की थोडा वेळ, थोडं समजून घेणं आणि थोडं माफ करणं इतकंच त्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी पुरेसं असतं. प्रयत्न करताना वेदना होतात, मन थकून जातं, समोरचं शांत राहिलं की आतून फुटून येतं. पण तरीही मन म्हणतं, कदाचित यावेळी सगळं ठीक होईल. हो, स्वाभिमान महत्वाचा आहे, पण प्रेम मात्र त्याहूनही मोठं असतं. कारण स्वाभिमान आपल्याला उभं ठेवतं, पण प्रेम आपल्याला जगायला शिकवतं. स्वाभिमान सांगतो पुढे जाऊ नको, पण प्रेम म्हणतं थोडं वाकलं तरी चालेल, फक्त त्यांचं हसू परत मिळू दे. काही नाते असे असतात की त्यात हरल्यासारखं वाटलं तरी खरं तर आपण जिंकलेलो असतो. कारण आपण अहंकारावर प्रेम निवडलं असतं. शेवटी प्रेम जिंकलं की दोघंही जिंकतात, पण अहंकार जिंकलं की दोघंही हरतात. म्हणूनच कधी कधी थोडं स्वतःला विसरून, थोडं वाकून, थोडं हसून नातं जपावं लागतं. कारण दुरावा हा तात्पुरता असतो, पण प्रेम कायमचं असतं. ते थांबतं पण संपत नाही. आणि जिथं स्वाभिमानही प्रेमासमोर नमतो, तिथं नातं पुन्हा पुन्हा जन्म घेतं. नव्या भावनेनं, नव्या ऊर्जेनं आणि जुन्याच हृदयाच्या स्पंदनात.